नमस्कार विद्यार्थी मित्र हो. सर्व स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीनं मुद्देसूद चालू घडामोडी या सदरामध्ये टार्गेट कॉम्पिटिटिव्ह एक्झाम तुमचं मनापासून स्वागत करीत आहे. आज आपण या सदरामध्ये बॅड बँक म्हणजे काय, हा कन्सेप्ट सध्या न्यूजमध्ये का चर्चेत आहे, या अंगाने आणि बॅड बँकची गरज काय, तिच्या स्थापनेमागील संकल्पना पाहत असताना गव्हर्नमेंटला टोटल अर्थशास्त्रामध्ये किंवा सामाजिक आर्थिक परिस्थितीमध्ये काय फायदा होणार आहे, त्याचबरोबर आपण या मागील ज्या काही कन्सर्न आहे, ज्या काही धोकादायक गोष्टी आहेत, हे देखील आपण पाहण्याचा प्रयत्न या सदरामध्ये करणार आहोत. सर्वात प्रथम बॅड बँक ही कन्सेप्ट चर्चेमध्ये असताना आपल्याला दोन गोष्टी पाहणं गरजेचं ठरेल. जे काही आपल्या माननीय निर्मला सीतारामन फायनान्स मिनिस्टर आहेत, 2020 आणि 21च्या बजेटमध्ये त्यांनी सर्वात प्रथम जे काही प्रपोजल मांडलं, ज्याला आपण असेट रिकन्स्ट्रक्शन कंपनी असं म्हटलं जातं, नावच दिलेलं की असेट रिकन्स्ट्रक्शन कंपनी, मालमत्ता पुनर्रचना कंपनी. ही मालमत्ता पुनर्रचना कंपनी येणाऱ्या कालावधीमध्ये ज्या काही पब्लिक सेक्टर बँक आहेत, प्रायव्हेट सेक्टर बँक आहे, त्यांच्याकडील असणारं लोन्स या परचेस करणार आहे, खरेदी करणार आहे. कदाचित हीच संकल्पना भविष्यामध्ये भारताच्या दृष्टीनं बॅड बँकची असू शकेल. अजून आपण दुसरं रिकमेंडेशन या ठिकाणी पाहणार आहोत की दुसरं रिकमेंडेशन कधी करण्यात आलं की इंडियन बँक असोसिएशननी सशक्त पॅनल, हे जे काही सशक्त पॅनल किंवा प्रोजेक्ट आपण जो काही सशक्त म्हणणार आहोत, की या पॅनल जो काही जुलै 2018ला स्थापन झाला होता, तो सुनील मेहता यांच्या अध्यक्षतेखाली. आणि या सशक्त पॅनलनी जे काही रिकमेंडेशन केलं होतं की जी काही बुडीत कर्ज आहेत, बॅड लोन्स आहेत, ते ARC किंवा मालमत्ता पुनर्रचना कंपनीकडे द्यावी. आणि हेच रिकमेंडेशन सध्या IBAN ऑलमोस्ट हे जे काही रिकमेंडेशन आपल्याला ओल्डेज दिसून येतं. म्हणजे कधी केलेले रिकमेंडेशन्स आहे तर जो काही इकॉनॉमिक सर्वे 2017 आहे, 2017ला हे रिकमेंडेशन आपल्याला इंडियन बँक असोसिएशननं केलं होतं. की त्यावेळेस त्याचं नाव वेगळं होतं, ज्याला आपण पब्लिक सेक्टर ॲसेट रिहॅबिलिटेशन असं म्हणूया, किंवा कॉमन भाषेमध्ये बॅड बँक म्हणजेच असेट रिकन्स्ट्रक्शन कंपनी स्थापन करणार, ती पब्लिक सेक्टर बँकेची बुडीत कर्ज आहेत ती आपण म्हणूया की विकत घेणार. हा एक कन्सेप्ट आपण या ठिकाणी पाहण्याचा आपण प्रयत्न केला होता. नेक्स्ट प्रश्न पडतो की ज्यावेळेस आपण नॉन परफॉर्मिंग असेट पाहिलं जातं, ज्याला अनुत्पादक मालमत्ता असं म्हटलं जातं, तर साधारणपणे ज्या काही पब्लिक सेक्टर बँक आहेत यांच्या बॅलन्स शीटमध्ये किंवा ताळेबंदामध्ये मार्च 31, 2021 पर्यंत हे 9 लाख करोड हे NPAचं प्रमाण होतं. आणि आपण जर पाहिलं हे किंवा न्यूजपेपरमध्ये देखील वाचतो की ही जी काही बॅड लोन राईट ऑफ केली जातात, ज्याला आपण मराठीमध्ये निर्लेखित केली जातात बँके थ्रू किंवा बँकेच्या ऑर्गनायझेशन थ्रू, त्याचं प्रमाण देखील आपल्याला डे टू डे वाढताना दिसतं. त्याच पद्धतीनं की हे बॅड लोन तर वाढत आहेच, त्याचबरोबर या सार्वजनिक बँकातून नीरव मोदीची केस असेल किंवा आपल्याला किंगफिशरची केस असेल, यातून बॅड लोनचं प्रमाण हे दिवसेंदिवस वाढत असताना दिसून येतं. अजून NPAच्या संदर्भात जो काही अंदाज वर्तविला जातो की साधारणपणे सप्टेंबर 2020 हे जे काही बॅड लोन्स होतं की साधारणपणे 7.5% होतं. आणि जर आपण सप्टेंबर म्हणजे 1 वर्षाच्या कालावधीमध्ये जर पाहिलं तर एकूण ॲडव्हान्सेस जो काही प्रोड्यूस केला जाणार आहे त्यामध्ये बॅड लोनचं प्रमाण हे मिनिमम 13 ते 14% असणार आहे. म्हणजे भारताच्या दृष्टीनं सार्वजनिक बँकेच्या दृष्टीनं नफा कमी होण्याला जे काही प्रमुख कारण आहे त्यामध्ये हे अनुत्पादक कर्ज आणि त्यांची वसुली बँकेंना दिवसेंदिवस अतिशय कठीण होणं, हा एक कन्सेप्ट आपल्याला दिसून येतो. यालाच उत्तर किंवा बॅड बँक म्हणजेच काय, तर त्याला आपण एक फायनान्शियल एंटिटी म्हणूया किंवा ही एक आर्थिक संकल्पना आहे की बँकेच्या
संकटाच्या काळामध्ये, इकॉनॉमिक क्रायसिसच्या काळामध्ये, मोस्टली बँकेच्या आर्थिक संकटाच्या काळामध्ये बँकेकडून असलेली ज्या काही लायबिलिटीज आहेत, ज्या काही बॅड लोन्स आहेत, या ॲसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनीमध्ये किंवा भविष्यामध्ये तयार होणाऱ्या बॅड लोन्समध्ये खरेदी केली जातील. हा एक त्यामागील कन्सेप्ट आहे. जेणेकरून ज्यावेळेस या अनुत्पादक मालमत्ता NPA एखाद्या मर्यादेपेक्षा अधिक प्रमाणात होतात, तेव्हा मे बी बॅड बँक ही जी काही गव्हर्नमेंटच्या आपण म्हणूया की बॅकिंग असणार आहे, सपोर्ट असणार आहे, असं कुठेही भारतातील बॅड बँक जी काही भविष्यामध्ये स्थापन होणार आहे त्याला गव्हर्नमेंटचं बॅकिंग असेल किंवा गव्हर्नमेंट पुरस्कृत असेल असं कुठेही आपण या ठिकाणी मेन्शन केलेलं नाही आहे. परंतु बॅड बँकची संकल्पना पाहत असताना या बॅड बँकला जर गव्हर्नमेंटचा सपोर्ट जर असेल, गव्हर्नमेंट जर पुरस्कृत असेल, तर काही कालावधीमध्ये या सार्वजनिक बँकेतील कर्ज विशिष्ट कालावधीसाठी ही बॅड बँक धारण करेल. ही एक संकल्पना आपण या ठिकाणी समजून घेऊया. सर्वात महत्त्वाचं, ही बॅड बँककडे ही जर बुडीत कर्ज आली तर त्याचा परिणाम काय होईल? जर बँककडे ही जर बुडीत कर्ज जर आली तर ही बॅड बँक येणाऱ्या काळामध्ये या थकीत कर्जाचा पाठपुरावा करेल, त्यांची वसुली करेल, त्या जी काही बॅड लोन्स आहेत त्यांचं वर्गीकरण केलं जाईल, गुड लोन्स, बॅड लोन्स किंवा टॉक्झिक लोन्स, आणि त्या पद्धतीनं त्यांचं विश्लेषण करणं, त्यांची वसुली करण्यासाठी त्यांचे एक विशेष तज्ज्ञ असतील. त्या निमित्तानं ज्या काही कोर्ट सूट आहेत किंवा कोर्ट कचेरी आहे हे देखील बॅड बँकचे तज्ज्ञ अधिकारी फॉलो करणार आहे. किंवा त्या सिच्युएशनप्रमाणे जे काही कर्जदार आहेत, जे काही डिफॉल्टर आहेत किंवा विलफुल डिफॉल्टर आहेत, त्यांच्या मालमत्तेची विल्हेवाट करण्याचं काम देखील बॅड बँक करणार आहे. थोडक्यात या पद्धतीनं जर बॅड बँकेकडे बुडीत कर्ज दिली तर बँकेचा जो काही ताळेबंद आहे तो एक बॅलन्स करण्यासाठी, तो एक क्लिअर करण्यासाठी, स्वच्छ करण्यासाठी या सार्वजनिक क्षेत्रातील बँकेला जर मदत होणार असेल तर तो बॅलन्स शीट स्वच्छ केल्यानंतर किंवा आपण संतुलित केल्यानंतर बँक पुढील काळासाठी किंवा पुढील एंटिटीसाठी, कंपनीसाठी कर्ज पुरवठा करण्यास आपल्याला सक्षम होताना दिसून येईल. आता जगामध्ये बॅड बँक कन्सेप्ट कुठे वापरण्यात आला आहे का? तर अमेरिकेमध्ये सर्वात प्रथम 1988 साली या पद्धतीने हा बॅड बँक कन्सेप्ट वापरण्यात आला. त्याचबरोबर 1992चं जे काही स्वीडिश बँक अरिस्ट होतं, जे काही इकॉनॉमिक क्रायसिस होतं, त्यामध्ये आपल्याला हे बॅड बँक कन्सेप्ट वापरण्यात आला. परंतु सर्वात महत्त्वाचं अलीकडील काळामध्ये जे काही आपण पोस्ट युरोपियन क्रायसिस 2007 म्हणूया किंवा जो काही US क्रायसिस होता, जो आपण त्याला सब प्राईम मॉर्गेज क्रायसिस असं म्हटलं जातं किंवा रिअल इस्टेटचा जो काही क्रायसिस असं म्हटलं जातं, त्या काळामध्ये USAने हा जो काही इमर्जन्सी इकॉनॉमिक स्टॅबिलायझेशन ॲक्ट पास केला. आणि इमर्जन्सी इकॉनॉमिक स्टॅबिलायझेशन ॲक्टच्या अंतर्गत जो काही ट्रबल ॲसेट रिलीफ प्रोग्राम, ज्याला आपण TRP असं म्हटलं जातं, याच्या थ्रू 2008मध्ये जी काही आर्थिक मंदी आणि आर्थिक पडझड होती या काळामध्ये बॅड बँक हा कन्सेप्ट यूज केलेला आहे. त्यालाच अनुसरून 2009मध्ये आयर्लंड या राष्ट्राने देखील नॅशनल ॲसेट मॅनेजमेंट एजन्सीच्या थ्रू 2009मध्ये आपल्याला बॅड बँकचा कन्सेप्ट हा प्रत्यक्षपणे अप्रत्यक्षपणे अवलंबलेला दिसून येतो. थोडक्यात बँकाची कर्ज वसुली आणि पर्यायानं बँकिंग यंत्रणेला एक स्टॅबिलिटी देण्याचं काम आपल्याला बॅड बँक ही भविष्यामध्ये भारताच्या आर्थिक स्थितीला मोर स्टेबल बनवण्याचं काम मे बी करताना दिसून येईल. दुसरी महत्त्वाची गोष्ट, जसं काही सशक्त पॅनल सुनील मेहता यांच्या अध्यक्षतेखाली 2018मध्ये त्यांनी जे काही रिकमेंडेशन केलं होतं, त्या रिकमेंडेशनच्या आधारे इंडियन बँक असोसिएशननी 3 स्वरूपाच्या बॅड बँक किंवा त्याची रचना कशी असेल असं रिकमेंडेशन केलं. यामध्ये जे काही असेट रिकन्स्ट्रक्शन कंपनी स्थापन केली जाईल आणि ही असेट रिकन्स्ट्रक्शन कंपनी सार्वजनिक क्षेत्रातील बँकेचं बॅलन्स शीट क्लिअर आणि स्टेबल करण्याचा प्रयत्न करेल. दुसरं जे काही रिकमेंडेशन केलेलं आहे की जे बॅड लोनची मर्यादा 500 कोटीपेक्षा अधिक आहे, त्या 500 कोटीपेक्षा अधिक असणाऱ्या बॅड लोनचं व्यवस्थापन करणं, त्यांचं पुनर्गठन करणं, त्यांचं मॅनेजमेंट करणं हे काम मालमत्ता व्यवस्थापन कंपनीचं असणार आहे. आणि यालाच अनुसरून असेट रिकन्स्ट्रक्शन कंपनीमध्ये आणि असेट मॅनेजमेंट कंपनीमध्ये जी काही अल्टरनेटिव्ह इन्व्हेस्टमेंट फंड किंवा त्याची फंडिंग करण्याची जबाबदारी ज्या संस्थेवर असणार आहे
ते अल्टरनेटिव्ह इन्व्हेस्टमेंट फंड स्थापन करण्याचं देखील IBIनं आपल्याला रिकमेंडेशन करताना दिसून येतं. परंतु एवढं सर्व असताना बॅड बँकच्या स्थापनेमुळे काय होईल किंवा त्याचा फायदा भारतीय अर्थव्यवस्थेला काय होईल, तर साधारणपणे आपल्याला 3 मुद्दे आपल्याला या ठिकाणी दिसून येतात. थोडक्यात बँकेचं जर बॅड लोन्स जर NPA एखादी बँक जर खरेदी करत असेल किंवा परत ती रिसोल्ड करत असेल, तर बँक स्वतःचं असेट रिस्कमध्ये किंवा गुड रिस्क किंवा आपण असं म्हणूया की वेगवेगळ्या पद्धतीने क्लासिफाय करेल आणि त्यानुसार बँकेचा बॅलन्स शीट जर क्लिअर झाला, ताळेबंद स्वच्छ झाला, तर बँक नवीन पार्टीला कंपनीला लोन देऊ शकेल किंवा भविष्यामध्ये मोर इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी इन्व्हेस्टरला अट्रॅक्ट करू शकेल. दुसरी गोष्ट की हे बॅड लोन्स जर बॅलन्स शीटमधून जर क्लिअर जर होत जर असेल, तर जे काही बेसल 3चे नॉर्म्स आहेत की रिस्कला कॅपिटल मेंटेन करणं हे प्रोव्हिजन या ठिकाणी राहणार नाही. आणि जर हे प्रोव्हिजन राहिलं नाही तर बँकेसाठी अधिक क्रेडिट येणाऱ्या इकॉनॉमीमध्ये किंवा येणाऱ्या इकॉनॉमिकच्या घटकाला डिस्बर्स करणं अतिशय इझिली होऊन जाईल. आणि बॅड लोन या बँकेचंच काम भविष्यामध्ये फक्त लोन रिकव्हरी करणं, त्यांचं पुनर्गठन असेल. म्हणजे ह्या ज्या काही सार्वजनिक क्षेत्रातील बँक आहेत त्याचं कोर फंक्शन करण्यासाठी त्या मोर आपण म्हणूया कॉन्सन्ट्रेट म्हणून इफर्ट करतील. परंतु हे जरी बॅड बँक स्थापनेमागील आपण म्हणूया की प्रोज असेल, तरी या बॅड बँक स्थापन करण्यामागील जे काही कन्सर्न आहे किंवा जे काही ऑब्जेक्शन्स रिलीज केलं जातं, त्यातील महत्त्वाची गोष्ट भारतामध्ये ही जी काही बॅड बँक स्थापन होणार आहे ती गव्हर्नमेंट स्थापन करणार आहे का, हे अजूनही क्लिअर झालेलं नाही. आणि जर ही बँक गव्हर्नमेंट स्थापन करणार जर असेल, तर गव्हर्नमेंटच्या ज्या पद्धतीनं PSC मध्ये हा बॅड बँक किंवा बॅड लोन कन्सेप्ट इमर्ज झाला, मे बी ही गव्हर्नमेंटची जर बॅड बँक जर तयार झाली तर ही देखील अनइफिशियंटली वर्कआउट काम करेल. आणि गव्हर्नमेंटची जर बॅड बँक तयार झाली तर EPKC हा सर्वात महत्त्वाचा इश्यू असतो. आणि जे काही मूळ प्रश्न आहेत, जो काही पब्लिक सेक्टर बँकेचा ब्युरोक्रॅटिक अप्रोच आहे की ज्याची कॅपेबिलिटी नाही त्यांना प्रोव्हाइड करणं, मे बी कॉम्पिटिशन्स असेल, मे बी प्रेशर असेल, हा जो काही रूट कॉज आहे बॅड बँकचे स्थापन करून याला अजूनही ॲड्रेस करण्यात आलेलं नाही. म्हणजे बॅड बँक जसे काही आर्ग्युमेंट फेवरमध्ये आहे, त्याचबरोबर काही कन्सर्न आहेत या आपण या ठिकाणी नमूद करण्याचा प्रयत्न केला. नाव इट इज टाइम फॉर द क्वेश्चन्स. आपल्याकडे क्वेश्चन्स दिलेला आहे. पहिलं स्टेटमेंट आपल्याकडे दिलेलं आहे की बॅड बँक वुड बी द सेपरेट एंटिटी दॅट वुड बाय द नॉन असेट फ्रॉम द अदर बँक टू फ्री अप देअर बुक्स फॉर द फ्रेश लेंडिंग. जसं आपण स्लाइड्समध्ये मेन्शन्स केलं की बॅड बँक अशी एक आर्थिक संकल्पना असणार आहे की सार्वजनिक बँकेतून नॉन परफॉर्मिंग असेट ती परचेस करणार आहे आणि त्यांचा ताळेबंद स्वच्छ किंवा बॅलन्स करणार आहे. त्यामुळे पहिलं स्टेटमेंट आपल्याला बरोबर दिसून येतं. आणि याचा यशस्वी प्रयोग झाला आहे का, तर US मध्ये 2088चे जे काही क्रायसिस होते किंवा युरोपियन कंट्रीजमध्ये आपण म्हणूया की 2007चे जे काही फायनान्शियल क्रायसिस होते, त्यामध्ये ही बॅड बँकचा कन्सेप्ट आपण सक्सेसफुली इम्प्लिमेंट झालेला आहे. त्यामुळे दोन्ही स्टेटमेंटचा जर विचार केला तर आपल्याला हे वरील स्टेटमेंट नंबर 1 आणि स्टेटमेंट नंबर 2 आपल्याला बरोबर असताना दिसून येतं. मला पूर्णपणे आशा आहे हा जरी थोडा कॉम्प्लिकेटेड इश्यू जरी असेल, बॅड बँक आणि बॅड बँकचा उद्देश काय हा जरी आपल्याला वन दिन जर या व्हिडिओच्या माध्यमातून समजलं तर माझा उद्देश या ठिकाणी निश्चितच सफल होईल. धन्यवाद. Thank you for watching Target with Professor B's Positive Way. We request you to be a voluntary donator to become our Prime and Pride Motivator.